रसिक हो नमस्कार. आजच्या मैफिलीत आपण उमा काकूच्या गोष्टी या कथामालिकेतील पुढची कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे आवळी भोजन. चला तर ऐकूया श्री स्वानंद जोशी लिखित कथा आवळी भोजन. दसरा दिवाळीचा मोठा सण झाला नि वार्षिक कार्तिकोत्सवाचे वेध लागले. यंदा दिगू भाऊजींना यायला जमणार नसल्याचं पत्र आलं. वंसही दिवाळीपुरत्या आल्या नि गेल्या. शाळांना सुट्टी असल्यामुळे मुलं मात्र घरात होती. अभ्यास, खेळ आणि सड्यावरची भ्रमंती यात मध्येच आई भूक लागली ऐकू आलं की चोचीत कायनू बायनू द्यायचं पिल्लांच्या की परत निघाली उंडारायला. अशीच एकदा सिंधू खेळून धडपडून घरी परतली. गो सिंधू, कुठेसे केलेस हे पराक्रम? बयोताई. बकुळीच्या घाटीशी पडले, खरचटलंय, पण तू सांगितलेलंस ते आठवलं. जानकी काकूचं घर गाठून हळद चेपली जखमेवर नि आले घरी. बरे, अगो पडे झडे तोची वाढे. उमे गो उमे, सिंधू मोठी झाली हो. ही खुळी बयो आजी काय सांगते ते आमला तणू लागली. 10व सरत आलंच म्हणा, आता मोठी होईलच लवकर. बयोताई बोलत होत्या नि पाणी मात्र माझ्या डोळ्यात तरळलं. पण अशा वेळी विषय न बदलतील त्या बयोताई कसल्या. सिंधू, हातपाय धुवून घे. जखमेवर तूप लाव हो रात्री, म्हणजे तडतडायचं नाही. गोड चाटण हवं असेल तर देईनच, पण आधी जरा माझ्या सोबतीच चल. आज आवळे नवमी. आजपासून त्रिपुरीपर्यंत मागल्या दारी आवळीनिशी दिवे लावायस हवे. नवं करायला आवळे आलेत हो यंदाचे ताजे. नव्या जातीचं कलमही बरं धरलंय म्हणाला सदाशिव. चल, तूप वात नि काड्यांची पेटी घे. आवळे घेतलेत मी, तिथून जरा यशोदेस भेटून येऊ. उद्या कार्तिके दशमीस तिची गोपद्म पूर्ण व्हायची. 5वं वर्ष. वातीची अकरी केली ती देऊन येऊ हो. फिरायला जायचं म्हटल्यावर सिंधू एका पायावर तयार. दोघी बाहेर पडल्या नि मी जरा मागल्या दारी खळ सारवायास घेतलं. परवा कार्तिकी एकादशी, 13वा तुळशीचं लग्न. बोटाच्या नक्षीने सारवण पार पडलं. रांगोळी काढून तिन्ही सांजेच्या दूध वातीची तयारी करतेय तो दोघी आल्या. पर्वचा पाढे होऊन जेवण उरकून निजानीज झाली. दुसऱ्या दिवशी दशमीस नंदीश्वराचा आणि लक्ष्मीकांताचा वार्षिकोत्सव सुरू. एकादशीच्या रात्री उत्सवातलं भजन चांगलंच रंगलं. पहाटे पहाटे आलो कधीशी. मुलं झोपली, पण मी नि बयोताई आवळी भोजनाच्या तयारीला लागलो. अगो, भीमीस पत्रावळींसाठी पानं आणायला ना सांगितलेली, नि 4 मुचकुंदी चांदड्याचीही. ती काय पडवीत, भीमी विसरायची नाही. चांगले घसघशीत द्रोण विणलं नाही बघा. छान. आवळ्यांची परडी, वाती, पूजेचं तबक सगळं मांडून ठेव हो. एक उतरलेला नारळ आहेच मांडवीवर ठेवलेला. हो, यंदा डाळ तांदूळ तेवढे न्यायचेत. बाकी जानकी भागीरथी आणणार आहेत सगळं. बघे बघेच तो दिवस उजाडला. दूध काढून हे गुरं लावायला सड्यावर गेले नि आंघोळी उरकून आम्ही चुलीकडे वळतोय तो मुलं उठली. माझघरातली तयारी बघून सिंधूचे 17 प्रश्न सुरू झाले. ए आई ग, ही आवळी भोजनाची तयारी ना? तू काल का नाही बोललीस? खेळ आणि खेळगडी यातून उसंत आहे का तुम्हाला सिंधूबाई? यंदा द्वादशीलाच जायचंय हो सतीच्या तळ्यावर आवळीण पूजायला. आळसावलेली मुलं आवळी पूजनाची तयारी बघून हरखून गेली नि पटापट आवरायला लागली. सकाळच्या प्रहरी पहिल्या मुहूर्तावर नंदीश्वराच्या देवळात तुळशीचं लग्न लागलं नि बरोबर आणलेल्या परड्या, पिशव्या, केळीचे फणे नि पोरांची फटावळ घेऊन बायकांनी सतीच्या तळ्याची वाट धरली. गावापासून जरा एका बाजूला असलेलं हे तळ. फार पूर्वी म्हणे इथे एक सवाशीण सती गेली नि तेव्हापासनं लोकांनी तळ्याचं पाणी सोडलं. वड पिंपळांनी, जळमटांनी तळ्याला अक्षरशः वेढलेलं. पण हळूहळू आमच्या आधीच्या पिढीच्या बायकांनी
आवळी भोजन देवळाजवळ करायच्या ऐवजी त्या तळ्याकाठच्या आवळीनिशी करायला सुरुवात केली नि वर्षातनं 1-2दा का होईना पण गावातली लोक तळ्याशी यायला लागली. सूर्य डोईवर यायला जरा अवकाश होता. जानकीने 3 दगडांच्या 2 चुली मांडलं. हळदी कुंकू वाहून मग विस्तव प्रज्वलित केलं. आमटीची डाळ एका बाजूला रटरटायला लागली नि दुसरीकडे वांग बटाटा भाजी शिजत पडली. बयोताईंनी पोरांना गोळा करून परडी भर आवळे जमवलं नि. भागीरथी नि मी चिबडाची कोशिंबीर केलेली नि नर्मदा वहिनींनी आवळे किसायला घेतले. यशोदेने आवळीणी भोवती सुरेख रांगोळी काढलं. स्वयंपाक झाला नि आवळीची पूजा करायला घेतली. आधी आंब्याच्या पानावर हळद कुंकू नि गुळाचा कढा घेऊन ओटी सहित तळ्याजवळ ठेवलेला. त्या कोण्या सतीची नि जुन्या हयात नसलेल्या बायकांचीही आठवण. मग उदक, गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुलं, अत्तर, आवळ्या साखरेचा नैवेद्य, विडा सुपारी असं सार वाहून मग श्रीफळाचा अर्घ्य दिलेला. आवळे कोरून त्यात फुलवाती भरून तुपाचे हे दिवे आवळणी भोवती ठेवून झाले नि आम्ही पानं घ्यायला वळलो. आई ग, मागल्या दारची आवळीण सोडून इथे तळ्यावर कशाला ते यायचं? नि आजच का गो आवळ्या चिंचेचं नवं करायचं? मी तर कधीची वाट बघतीये, पण ही बयो आजी ना. बोलली माझी कजाक सासू. अगो, बायकांना उमरा ओलांडायला मिळावा म्हणून ही आडवाटेवरची आवळीण हो पूजायला. नि तेव्हा माई वहिनी, इंदू वहिनी तळ्यात नहाण करून मग ओले त्याने स्वयंपाक करायच्या हो. हल्ली नेतात वेळ मारून. हे सगळं शास्त्रपुराण घराजवळ कुठे जमायचं? म्हणून या आवळीणीचं नशीब फळफळलं म्हणायचं. आणि हो, आजच करायचं हो आवळ्या चिंचेचं नवं. अगो, ऋतू बदलत असतो निसर्गाचा. तो सांगेल तेव्हाच खावं, म्हणजे बाधत नाही नि अंगास लागतं. पण आवळे तयार झालेले असताना थांबणं कठीण जातं ना. इथेच संयमाची परीक्षा. अगो, उपासाच्या दिवशी तुम्हाला 17 पदार्थ वाढूनही तुझ्या आईशीच ते खावेसे नाही वाटत, तसेच हे. सिंधूनी बयोताईंची झटापट रोखायला मी मध्यस्थी केली. सिंधुबाई, आवळीणीच्या मुळात असतो ब्रह्मा, खोडात असतो विष्णू नि पाना फांद्यात असतो शंकर. आवळीण बहरते कार्तिकात म्हणून तिची पूजा करायची नि मगच आवळा खायचा. रोजची फुलं काढतानाही मी सांगते ना तुला की आधी झाडाला सांगावं नि मग फुलं काढावीत. तसंच हे. आवळा तब्येतीला चांगला म्हणून आधी पूजा आणि मग प्राशन. शाळेच्या पुस्तकातही असेल हो लिहिलेलं आवळ्याचं महत्व. हा पूजेचा नसेल बाई काही उल्लेख. सगळ्या मुलांना एक एक आवळा देऊन झाला नि नवं झालं. आवळीणीच्या सावलीत पानं घेतलं नि. जेवण झाल्यावर बयोताईंनी सगळ्यांना विडे करून दिले. एरवी ओटीवर जास्त येणं जाणं नसल्यामुळे अनेकींना विडा आवडत असूनही खायला मिळत नसे. आज अप्रूपाचा विडा. आवराआवर झाली नि मुलांचे खेळ सुरू झाले. बयोताईंनी ओव्यानी गाणी सुरू केलं नि. चल सखे करू आवळी पूजना, चल सखे करू आवळी भोजना, सावलीत तिच्या स्वयंपाक करूनी जेऊ मिळूनी ललना, चल चल करू आवळी पूजना. हे मंगळागौरीच्या चालीतलं गाणं झालं नि एकेकीला घर दिसायला लागलं. उन्ह शांतावली होती. बयोताईंच्या सांगण्यावरून उखाण्यात नावं घेऊन झाली नि उमऱ्या बाहेर आलेली पावलं हळूहळू घराकडे वळली.